मित्रांनो, नुकताच मी मालवणला गेलो होतो। यावेळेला मी मालवणी फिश थाळी ट्राय केली। तसेच मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला, मालवण बीच आणि रॉक गार्डनला भेट दिली होती। तर चला तर मित्रांनो, आज आपण बघूया या प्रवासातील काही क्षण। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मित्रांनो, आज मी आलो आहे मालवणला। आता दुपारचे सुमारे 2 वाजलेत। दुपारचा लंच करायला चाललोय आणि आता पुढचे 3 दिवस मी इकडेच असणार आहे। तर बघूया आपले हे पुढचे 3 दिवस कसे जातात। काल संध्याकाळी मी प्रायव्हेट बसने मुंबईवरून निघालो आणि आज सुमारे सकाळी 11 वाजता इकडे मालवणला पोहोचलो आणि आता इकडे मालवणमध्ये एका छानशा होमस्टे मध्ये राहिलोय। आणि मित्रांनो, तुम्ही पण जर मालवणला यायचा प्लॅन करत असाल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला कुडाळला किंवा कसालला यायला लागेल। मग एकदा तुम्ही तिकडे आलात की तिकडून पुढे एसटी ने तुम्ही मालवणला येऊ शकता। और डायरेक्ट जर बाय रोड येत असाल तर मुंबई गोवा हायवेने पुढे झाल्यावर तुम्हाला कसालच्या इकडून एक रस्ता मालवणकडे जातो, तो रस्ता पकडून मालवणला यायला लागेल। जर तुम्ही मालवणमध्ये आला असाल आणि तुम्हाला सी फूड खायचं असेल, स्पेशली फिश, तर मी तुम्हाला हायली रिकमेंडेड करेन एक जागा, ती म्हणजे हॉटेल चैतन्य। म्हणजे काही वर्षापूर्वी मी इकडे फिश खाल्ला होता आणि त्यावेळेला जी स्पेशली रेड करी होती तिरफळाची, त्याची टेस्ट एकदम भारी होती। मी आता पुन्हा एकदा एक बांगडा थाळी ऑर्डर केली आहे। ॲक्च्युली मला पॉम्फ्रेट थाळी ट्राय करायची होती, पण माझ्या एकट्यासाठी ती खूप जास्त होईल। तर आता ती आल्यावर आपण टेस्ट करूया आणि बघूया त्याची टेस्ट कशी आहे। थाळी आली आहे आणि आपण याला टेस्ट करून बघूया कसं आहे ते। ॲज युजल खूप भारी अशी टेस्ट आहे। म्हणजे जी रेड करीला जी टेस्ट आहे ती एकदम भारी, आणि बांगड्याची टेस्ट पण एकदम ऑसम अशी आहे। तर आता ही लवकर फिनिश करतो। अशा रीतीने आता माझं लंच झालं आहे आणि चैतन्यामधलं फूड एकदमच भारी होतं। तर आता इकडून मी पुन्हा एकदा चाललो आहे माझ्या स्टेच्या इकडे। तर मित्रांनो, आत्ता वाजलेत सुमारे संध्याकाळचे 5:15 आणि मस्त असा सनसेट थोड्या वेळातच होणार आहे। तर आता मी चाललो आहे पुन्हा एकदा मालवण बीचवर तो सनसेट बघायला। म्हणजे दुपारी मी चैतन्यामध्ये लंच केला आणि मग पुन्हा इकडे येऊन झोपलो आणि आता चाललोय परत एकदा सनसेट बघायला। तर मित्रांनो, अशा रीतीने मी पोहोचलो आहे मालवणच्या बीचवर। आणि जर तुम्ही बघाल तर हा असा लांबच लांब असा किनारा आहे आणि या समुद्रात आपल्याला इकडे मागे सिंधुदुर्ग किल्ला दिसतो आहे, जिकडे आपण उद्या सकाळी जाणार आहोत। आणि जर आपण बघितलं तर इकडे खूप साऱ्या होड्या समुद्रात आता मच्छीमारी करून आलेल्या आहेत। तर आता मी इकडून असा चालत मागे पूर्ण जाणार आहे आणि हा किनारा एक्सप्लोअर करणार आहे। तर मित्रांनो, मी आता 2च मिनटं पुढे चालत आलो आणि इकडे एकदम मस्त असं ॲटमॉस्फिअर आहे। म्हणजे मागे एकदम अशी नारळाची सुंदर बाग आहे, इकडे समोर सनसेट होतो आहे आणि समुद्राचा पण एकदम मस्त असा आवाज येतो आहे। तर आता मी अजून इकडे पुढे चालत पूर्ण त्या टोकापर्यंत जायचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, आता बसलोय मस्तपैकी मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर आणि जर तुम्ही बघाल तर इकडे समोर एकदम मस्त असा सनसेट होतोय। सर्व होड्या इकडे मच्छीमारी करून परत आल्यात आणि ते सर्व जे पण फिश त्यांनी कलेक्ट करून आणलेत ते इकडे किनाऱ्यावर आणून देतात। आणि मागे एकदम मस्त असा ॲटमॉस्फिअर आहे आणि मागे चंद्रही आता उगवला आणि समोर एकदम मस्त असा सनसेट होत आहे। हे सर्व बघत मी आता इकडे मस्तपैकी बसलोय आणि एकदम भारी असा ॲम्बियन्स आहे इकडे। तर आता ही मूवमेंट थोडा वेळ मी इकडे एन्जॉय करणार आहे आणि नंतर पुढे जाणार आहे। तर मित्रांनो, आज माझा मालवणमधला दुसरा दिवस आहे आणि सकाळी मी सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेलो होतो, ज्याचा मी पूर्णपणे सेपरेट असा एक वेगळाच व्हिडिओ बनवला आहे। आणि आत्ता वाजलेत संध्याकाळचे सुमारे 5:30 आणि मी आलो आहे मालवणच्या रॉक गार्डनमध्ये। फार सुंदर असं गार्डन आहे आणि इथे बाजूलाच समुद्र आहे आणि मस्त असं गार्डन आहे जे मी आता एक्सप्लोअर करणार आहे। नंतर मग मी रॉक गार्डन बघायला निघालो।
रॉक गार्डन बघताना एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे हे रॉक गार्डन अतिशय सुंदर आणि व्यवस्थितपणे असे ठेवलेले आहे। तसेच समुद्र किनाऱ्यालगत हे गार्डन असल्याने इथे संध्याकाळी फार सुंदर असा वारा सुटलेला असतो। समुद्राचा आवाज, मोकळा सुटलेला वारा आणि सूर्यास्ताची वेळ, त्यामुळे इकडे अतिशय प्रसन्न असे वातावरण होते। रॉक गार्डनमध्ये विविध रंगाची फुले उमललेली होती, मात्र त्यात पांढऱ्या व गुलाबी रंगात उमललेली अशी बोगनविलाची फुले फार उठून अशी दिसत होती। थोड्याच पुढे गेल्यावर इकडे मला आय लव्ह मालवण अशी कलाकृती दिसली। ह्या कलाकृतीसमोर सर्वजण फोटो आणि सेल्फी काढून घेत होते। तिकडून चालत मग मी पुढे निघालो। तिकडे एक छोटीशी पायवाट केलेली आहे आणि दुतर्फा फार सुंदर अशी झाडे आहेत। तसेच मध्ये मध्ये बसण्यासाठी बेंचही ठेवलेले आहेत। इकडून समोरच आपल्याला सुंदर असा चिवला बीचचा व्ह्यू दिसतो। तसेच दूरवर असलेले सर्जेकोट, तोंडवली, वांगणी आणि आचरा किनारपट्टीही दिसतात। रॉक गार्डनमध्ये आपल्याला अजूनही काही सुंदर अशा रचना केलेल्या दिसतात। म्हणजेच इकडे एक छोटासा असा ब्रिजही बनवलेला आहे, यावर उभे राहून सर्वजण फोटो काढत असतात। रॉक गार्डनमध्ये फिरत असताना वेळ कसा निघून गेला हेच कळले नाही आणि मग वेळ झाली ती सूर्यास्ताची। मग समोर होणारा ऑसम सूर्यास्त बघण्यासाठी निघालो तो समुद्र किनाऱ्याकडे। तर मित्रांनो, आता वाजलेत संध्याकाळचे सुमारे 6:30 आणि माझ्यासमोर एक सुंदर असा सनसेट होत आहे आणि तो सनसेट एन्जॉय करायला मी मस्तपैकी बसलो आहे मालवणच्या रॉक गार्डन। सूर्यास्त झाल्यावर पुन्हा एकदा आलो ते रॉक गार्डनमध्ये आणि आता लावलेल्या लाईटमध्ये रॉक गार्डन अधिकच खुलून असे दिसत होते। इव्हना तिकडे नेत्रदीपक असा म्युझिकल कारंजाचा शोही चालू झाला होता। सूर्यास्ताच्या वेळी संधी प्रकाशात रंगीबेरंगी म्युझिकल कारंजे बघण्याचा तो एक अविस्मरणीय असा अनुभव होता।